यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्हामधून। ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार, मोडकसागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, त्यामुळे धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा, नदी पात्रात उतरण्यास देखील मनाई। रायगडच्या नागोठणे रोहा मार्गावर वाहतूक पूर्वपदावर, मुंबई गोवा महामार्गावरील पाणी ओसरलं, तसंच शाळा महाविद्यालयात देखील आज सुरू राहणार। काल मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं। रायगडावर जाणारी पायरी मार्ग 15 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार। रायगड किल्ले परिसरात कोसळणारा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे कोसळणाऱ्या दरडींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई। गोंदियाच्या वैनगंगा नदीवरील धोपेवाडा बॅरेजमध्ये आढळला मृतदेह। सदर व्यक्ती मागील 4 दिवसांपासून बेपत्ता असल्याची मध्य प्रदेशातील रायपायली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। राज्य सरकारचा आपला दवाखाना फक्त कागदोपत्री सुरू या योजनेत 27 कोटी रुपयांचा गैरव्यवहार, जळगावमधील भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळेंचा आरोप। गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या 5000 जादा गाड्या 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान या गाड्या चालवल्या जाणार। बस स्थानकांच्या तिकीट खिडक्या तसंच महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आरक्षण करण्यात येणार। कॅन्सरच्या आजारांमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर, या संदर्भात तातडीनं उपाययोजना करणं महत्त्वाचं, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं विधानसभेमध्ये वक्तव्य।